MNS न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। भंडारा में चीते की खाल के साथ 6 आरोपियों को किया गया गिरफ्तार। चीते की खाल बेचने की फिराक में लगे 6 लोगों को भंडारा स्थानीय क्राइम ब्रांच ब्यूरो ने कल दोपहर गिरफ्तार किया है। आरोपियों से चीते की खाल जब्त कर ली गई है। सभी आरोपी साकोली से नागपुर आ रहे थे। नागपुर आकर वे खाल बेचने की फिराक में थे। इस खाल की कीमत करीब 25 लाख रुपए बताई जा रही है। खाल के साथ ही चीते का जबड़ा भी आरोपियों से जब्त किया गया है। सर, किती लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि काय काय केलं होतं? काल एक माहिती मिळाली होती गुप्त बातमीदारामार्फत की साकोलीत काही जण वाघाची कातडी विकण्याचा सौदा करत आहेत। त्यानुसार आम्ही पोलीस अधीक्षक अरविंद साळवेंना माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साकोलीत जाऊन विविध पथकं तयार करून ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये ही जी कातडी विकणारे आहेत हे आम्हाला अलगद सापडलेत। हे बोदर ते पेटकेबार रस्त्यावर जो जंगल परिक्षेत्र आहे त्या एरियामध्ये आम्हाला हे 4 इसम मिळून आलेत। त्यात वेषांतर करून आम्ही लोक पाठवले बनावट घरात बनवून आणि त्यांच्याशी सौदा करून त्यांना विकत असतानाच आम्ही रंग्यात अटक केली। त्यामध्ये जवळपास 4 इसमांना घटनास्थळी सापडले। त्यांच्यामुळे वाघाची कातडी, त्यांनी वापरलेले मोबाईल्स आणि मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर पुढच्या तपासात आम्ही दुसऱ्या 2 इसमांना अटक केली की ज्यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांच्या शेतात लावलेल्या इलेक्ट्रिक करंटला अडकून तो लागून स्पर्श होऊन तो बिबट्या मरण पावला होता। त्यांनी त्याची कातडी आणि अवयव वेगवेगळे केले होते आणि ते विकण्यासाठी ह्या 4 इसमांकडे दिले होते। अशा आम्ही 6 इसमांना अटक केली। त्यांच्याकडे बिबट्याची कातडी, 4 मोबाईल, 3 मोटरसायकली आणि बॅग्स आणि इतर साहित्य जवळपास 27 लाखाच्या मुद्द्याने हस्तगत केलेलं आहे। ह्या लोकांवर कुठले कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत? ह्या लोकांवर आम्ही ताब्यात घेऊन पंचनामा करून फॉरेस्ट च्या ACF यांच्या अंतर्गत दिलं, कारण त्यांना सेक्शन 50 सबसेक्शन 8 वाईल्ड लाईफ ऍक्टनुसार तपासाचे अधिकार त्यांना आहेत, म्हणून आम्ही पुढील तपासाचे त्यांच्याकडे दिलेले आहेत। वन्यजीव संरक्षण कायद्याचे पुढचे कलम लागून ते पुढचे प्रोफेशनल लोक आहेत असं वाटतंय का? प्रोफेशनल यापैकी जे विकणारे होते त्याच्यापैकी काही प्रोफेशनल वाटतात, पण जे मारणारे आहेत त्यांच्याबद्दल सध्या तपास सुरू आहे। तर तपासानंतर सगळ्या गोष्टी उघड होतील, परंतु यातून मोठा रेकॉर्ड उघडण्याची शक्यता नाकारता येते। जवान द्वारा पत्नी की हत्या। वर्धा जिले के पुलगांव दारूगोला भंडार कैंप में अजय कुमार सिंह नामक जवान ने पारिवारिक कलह के चलते अपनी पत्नी की हत्या कर दी। रात करीब 2 बजे अजय कुमार ड्यूटी से पानी पीने का बहाना कर घर चले गए। इसी दरमियान दोनों पति पत्नी का कुछ कारणों से विवाद हो गया, जिससे गुस्साए अजय कुमार ने 2 राउंड फायर कर दी और पत्नी की हत्या कर दी और बाद में खुद को भी गोली मार दी। इस हादसे में पत्नी ने जगह पर ही दम तोड़ दिया तो अजय कुमार ने सुबह करीब 6 बजे सावंगी मेघे अस्पताल में आखिरी सांस ली। तो जवान होता अजय कुमार सिंह आणि त्याची पत्नी राहत होती प्रियंकी कुमार। हे दोघंच राहत होते, त्यांना मूलबाळ नाही, गेल्या वर्षीच लग्न झालं त्यांचं। रात्री त्यांच्या गोळी लागली दोघांना, पण हापसामध्ये दोघंच घरामध्ये होते। तिला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दोघांना नेले तर ती जागेवरच मरण पावली होती आणि अजय कुमार याला इथं सावंगी हॉस्पिटलला रेफर केलं होतं। तो अनकॉन्शियस होता आणि सकाळी 6:40 वाजता तो मरण पावला। दोघं पत्नीमध्ये ते थोडंसं डिस्प्यूट होतं अशी प्राथमिक माहिती आहे, आणखी तपास चालू आहे। घरच्या नातेवाईकांना कळवले आहे। प्रॉपर ते भोजपूर जिल्हा भोजपूरमधले आहेत, बिहारमधले आहेत, येत आहेत। आल्यानंतर पुढील तपास सध्या इथं तिच्याकडे 2 गोळ्या आहेत आणि तिच्या अंगात 1 गोळी। अमरावती में डॉक्टरों की लापरवाही से प्रसूता की मौत। अमरावती जिले के निरुल गंगामाई में रहने वाली पूजा नांदने को प्रसूति वेदना होने पर सामान्य अस्पताल ले जाया गया। अस्पताल में पूजा पर किसी ने भी ध्यान नहीं दिया और तो और इलाज के लिए डॉक्टर देखने तक नहीं आए। पूजा की स्थिति गुजरते वक्त के साथ और गंभीर होती गई। परिवार के सदस्यों द्वारा चिल्लाने पर पूजा को ऑपरेशन थिएटर ले जाया गया, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। पूजा की डिलीवरी तो नॉर्मल तरीके से हो गई, लेकिन बच्चे को देखने से पहले ही उसने दम तोड़ दिया। अस्पताल प्रशासन से नाराज पूजा के परिवार वालों ने अस्पताल प्रशासन पर कठोर कार्रवाई करने की मांग जिलाधिकारी की तरफ की है। 29/6/2002 मध्ये मी 10 वाजता माझ्या पत्नीला ॲडमिट केलं लपलिंग दवाखान्यामध्ये। 10 वाजता तिला ॲडमिट केलं। त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी संध्याकाळी 7:13 झाली। त्याच्यानंतर 2-2.5 तासांनी तिचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला।
डॉक्टरांपेक्षा जास्त अनुभव म्हणजे तिथं डॉक्टर मोजूदच नव्हते ना, नर्स होत्या फक्त त्या बघत होत्या की आम्ही काय करतोय. त्या आम्ही तिला ट्रॅक्चरवर स्वतः आम्ही नेऊन टाकलंय, त्या याच्यामध्ये आम्ही नेलंय. नर्स लोक काय करत नव्हते ना, डॉक्टर ते तिथं मोजतच नव्हते. त्यांच्यामुळे त्यांच्या लापरवाहीच्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आणि तिच्या अंगावरून ब्लड जात होतं भरपूर. आम्ही डॉक्टर लोकांना सिस्टर लोकांना सांगत होतो पण कोणीच त्यांनी रिक्स घेतली नाही. याच्यामुळे या डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।